जाऊ नका। त्यानंतर आम्ही गेलो होतो तिरुवनंतपुरम पद्मनाभ स्वामी टेम्पल व्हिजिट करायला। हे पद्मनाभ स्वामी टेम्पलचं बाहेरचं आहे व्ह्यू। हे पूर्ण असं बांधकाम केलेलं आहे आणि कवेलं आहे। समोर थोडीशी दुकानं आहेत आणि त्याच्याच इकडच्या बाजूला पाण्याचं असं कुंड आहे। तिथे ड्रेस कोड म्हणजे साडी आहे आणि पुरुषांना लुंगी आहे। एकदम सुंदर असं मोठीच्या मोठी खूप मोठी मूर्ती आहे श्री विष्णूची। एकदम छान असं प्लेस आहे, तुम्ही नक्की विजिट करा। आणि संध्याकाळच्या वेळेला लवकर दर्शन होतं आणि सकाळी थोडंसं वेळ लागतं, त्यासाठी तुम्ही संध्याकाळी जा दर्शनाला पद्मनाभ स्वामी टेम्पलला। आणि रामेश्वरमला आम्ही संध्याकाळी दर्शनाला गेलेलो आणि सकाळी पण गेलेलो होतो, तर संध्याकाळी छान असं दर्शन झालं। सकाळी गर्दी खूप होती, तुम्ही ते पाहू शकता। एकदम छान असं आतमध्ये चालत जाण्यासारखं भरपूर आहे। हे साईडला हे पूर्ण कुंड आहे, म्हणजे पाणी जमा आहे इथे। एकदम छान पीसफुल आणि रम्यमय वातावरण आहे। पूर्ण एकदम छान असं ट्रेडिशनल आहे आणि इतकं छान असं वाटतं ना, म्हणजे तिथे गेलं तरच ते फिलिंग आपण हे करू शकतो। नंतर तिरुवनंतपुरममध्ये बघण्यासारखं बरंच काय आहे। वर्काला बीच खूप फेमस आहे, तिथे 2 तास बोटिंग असते। त्या बोटिंगमध्ये एलिफंट रॉक आहे आणि भरपूर आहे काय, गोल्डन बीच आहे आणि हॉर्स रायडिंग आहे। त्याबरोबरच आपण तिथं राहू शकतो, बरंच काय आहे।